पालिकेचे आयुक्त यांच्याकडे आज आपण मुस्लिम समाजाचं समर्थन देऊन त्यांना निवेदन देण्यासाठी गेला होता, परंतु त्यांनी निवेदन स्वीकारण्यास सोबत फोटो देखील काढण्यास नकार दिलेला आहे. यांची भूमिका नक्की काय आहे? विषय तोच आहे की आज पण हा भेदभाव बघायची वेळ आलेली आहे आमच्यावरती. की इकडे BJPचे माणसं येतात, सत्ताधारीचे माणसं येतात, त्यांच्यासोबत व्हिडिओ फोटो काढला जातो. फक्त आम्ही दलित समुदायातून येतो, मुस्लिम समुदायामधून येतो. कदाचित मला वाटेल त्यांना जमत नसेल आमच्या हाताने, कारण छूत अछूतची बात होऊन जाईल, खालच्या जातीतलेत म्हणून. तर त्यासाठी घेतला त्यांनी आमच्याकडनं लेटर, पण हातात नाही घेतला. बोलले की समोर ठेवून टाका टेबलवर, आम्ही इन्व्हर्ट करून देऊन टाकू तुम्हाला. तर ही भूमिका जे तुम्ही आज एका पदावरती इथे बसलेले आहेत आणि सगळ्या समाजाला तुम्हाला इथे न्याय हक्क द्यायचा आहे, तर तुम्ही ते देऊ नाही शकत, लई मोठी गोष्ट आहे. आणि ही मोठी शोकांतिक आहे. 21वे शतक चालू आहे आणि आज पण हे छूत आणि अछूतची गोष्ट होतीये, हे लय जमण्यासारखं नाही आहे. आणि आम्हाला तर आता कदाचित वाटायला लागले की हे जातीचा भेदभाव हे गावा ठिकाणी व्हायचा. आज तर मी पण फेस केलं की बाबा एवढा आता समाज पुढे आलेला आहे आणि आमच्या हाताने लेटरसुद्धा घेतला गेला नाही. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सातत्याने अशा लढ्यासाठी ते सातत्याने पुढे येत असतात. आता वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे याबद्दल? वंचित बहुजन आघाडी नेहमी आपल्या मुस्लिम भावांसोबत इथं ताकदीने उभ्या राहणार आहे. आणि मुस्लिम समाजाने पण आज ही हक्क दिला आहे की बाबा आम्ही लोक पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होऊन तुमच्या कंदेला कंदा लावून इकडे तुमच्याबरोबर ताकदीने उभे राहू. जसं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत आपले, जे सगळ्या समाजासाठी झटतात, सगळ्या मनुवाद्यांना शिंगावर घेतात, हेच आपले फक्त आता आदरणीय आपले ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरच उरलेले आहेत पूर्ण भारतामध्ये, ज्या BJPला शिंगावर घेऊ शकते. उल्हासनगर शहराच्या विकासाची अवस्था बघता शासकीय जे आयुक्त आहेत हे पूर्णपणे निष्फळ झालेले आहेत. आता यापुढे आयुक्त हटावचा नारा होणार आहे का? होणारच आहे. कारण काय, तुम्ही बघा, फक्त आता दफनभूमीचा हा पहिला प्रश्न झाला, पण बाकीच्या प्रश्नावर पण लोकांनी इथे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही बघा, कुठल्याही प्रकारचे सेफ्टी कन्सर्न्स न घेता इथले जे ठेकेदार लोक हा महानगरपालिका चालवतात, ते रस्त्याचं काम बघा, रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचे सेफ्टी प्रोटोकॉल्स पाळले गेलेले नाही आहे. कुठेही डबरेज टाकलं जातं, कुठेही मटेरियल डंप केलं जातं, खड्डे कुठे आहेत रात्रीचं दिसून येत नाही. हे लोकांनी हायलायटर्स लावले पाहिजे. पाऊस सुरू झाला पण रस्त्याचे कामं अजून यांचे कंप्लीट झालेले नाही आहेत, नाला सफाई झालेली नाही आहे, माणसांचे कामं एवढे रखडले गेलेले आहेत. माणसं सगळे त्रस्ते, सगळ्या जनता त्रस्ते, कारण इथला प्रशासनच बोलतात ना झोपलेला आहे आणि माणसांचा प्रश्न यांना सोडवायचाच नाही आहे. मलिदा जोवर भेटतोय तवर एक खुश आहे आणि त्या हिशोबाने हे लोकांनी पूर्ण जनताला एक बोलतात ना गृहीत धरलेले, हे क्या बोलेगे ये क्या करेगे, अशी वेळ आलेली आहे सध्याच्या वेळेला. आणि अजून एक ह्याच्यामध्ये आता जे ही सध्याची भूमिका आम्ही लोकांनी वंचित बहुजन आघाडीने मांडलेली आहे, बघा कसं आहे, जे खरे हिंदू आहेत ते मुस्लिम भावांसोबत इथे उभेच आहेत आणि नेहमी उभा राहणार. आम्हाला कुठल्या प्रकारचा तेढ निर्माण करायचा नाही आहे. आम्ही आज जी शासनाला मागणी केलेली आहे, आता बघा 18 नंबर पॅनलमध्ये ही जागा आरक्षित केलेली गेली आहे, त्याच्यामध्येच आमचे 2 वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. इव्हन जेव्हा इलेक्शन कॅम्पेनिंग होते तेव्हा आम्ही मुसलमान भावांना हे वचन दिलेलं होतं की आमची माणसं निवडून येईन तर तुमचा प्रश्न आम्ही नक्कीच मार्गी लावू आणि त्या गोष्टीवर आम्ही ठाम आहे. पण समजा कुठल्या तिथल्या स्थानिक लोकांचा ह्याचा विरोध असेल किंवा तिथल्या कुठल्या ओरिजिनल खरे हिंदूवादी संघटनेचा ह्याचा काहीतरी विरोध असेल, तर आमची ही पण एक भूमिका आहे की समजा तिकडे नाही देते ते महानगरपालिकाला, तर त्याची पर्यायी जागा लवकरात लवकर उल्हासनगर पालिकाच्या हद्दीमध्ये आम्हाला देण्यात यावी. आम्हाला डिस्टर्बन्स क्रिएट करायचा नाही आहे, कुठली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करायची नाही आहे आणि आमचं काय अशी हट्टो पण नाही आहे की आम्हाला तीच जागा देण्यात यावी. पण समजा ती अलॉटेड आहे, त्यासाठी आम्ही मागणी करतोय की तीच जागा द्या, कारण शासनानेच ती अलॉट केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे आता बाहेर एक प्रोपोगंडा फैलवलं जात आहे की यांना हिंदू मुस्लिमचे राईट्स करायचे, तशी काहीच भूमिका नाही आहे. आमच्या मुसलमान भावांचं पण तेवढंच म्हणणं आहे, ती जागा नसून दुसऱ्याकडे पण आम्हाला पर्याय जागा दिली तरीही आम्हाला चालेल. मला आता आपले जे बाकीचे तिथले स्थानिक आहेत, जे खरे हिंदू संघटना आहेत, त्यांना मला हेच सांगायचं आहे, जर तुमचीही तीच इच्छा असेल की आपल्या मुसलमान भावांना न्याय हक्क भेटतोय, तर तुम्ही आमच्याबरोबर या. ती जागा नाही भेटत असेल तर दुसरी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी या महानगरपालिकेवरती प्रेशर क्रिएट करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत या. आम्हाला काही कुठल्याही प्रकारचा तेढ निर्माण करायचा नाही आहे. भाऊ एवढ्या वर्षापासून या महानगरपालिकेच्या अंदर आपण सगळेजण राहत आहे उल्हासनगर शहरामध्ये, तर तसंच आपल्याला पुढचंही वातावरण ठेवायचं आहे. आता वंचित बहुजन आघाडीने हीच मागणी केली आहे,
जर इकडे तुम्हाला जागा देण्यात काय अडचण येत असतील ते हे जी पर्याय जागा आम्हाला देण्यात येईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, आता येणाऱ्या शुक्रवारीला मोहरम आहे आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन नको व्हायला यासाठी आपल्या मुस्लिम भावांनी आणि आपण सगळ्यांनी ही जे आंदोलन आपण छेडलं होतं ते थोडं सध्यासाठी आपण याला शीतल करण्यात आलेलं आहे. पण ह्याचा अर्थ हे नाही की ही लढाई संपली आहे, ही लढाई चालू राहणार.